बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगर क्षेत्रासाठी आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा अशा सूचना मुंबई पालिकेतर्फे नागरिकांना वारंवार देण्यात येत आहेत, असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. तर 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महत्त्वाची अपडेट समोर आहे. मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाकडून हे रेड अलर्ट जारी करण्यात आलं. सकाळपासून ज्या प्रकारची अपडेट होती ऑरेंज अलर्ट, आता मात्र महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली, तर जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून पावसाचा आढावा घेतलाय. शिंदेंनी मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासोबत मुंबईतील पावसाचा आढावा घेतलाय. रायगडमधील आमदारांना पाणी साचलेल्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तर सर्व अधिकाऱ्यांना फील्डवर उतरून काम करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्यात. स्थानिक नगरसेवक यांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून पावसाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर याच उपचाराच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिका आयुक्त यांच्यासोबत मुंबईतील पावसाचा आढावा घेत चर्चा केलेली आहे. रायगडमधील आमदारांना पाणी साचलेल्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. बातमी मीरा भाईंदरमधून. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे झाड कोसळले, त्यामध्ये एक व्यक्ती आणि एक चिमुकली जखमी झाली. रस्त्यावर पडलेले झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. शहरात अनेक धोकादायक झाडे आता अद्याप सुद्धा कायम आहेत. वारंवार झाड पडण्याची मालिका सध्या पाहायला मिळते. हे दृश्य आपण पाहतोय. यामध्ये एक व्यक्ती आणि एक चिमुकली जखमी झालेली आहे. तर धक्कादायक असे हे व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे झाड कोसळलेलं आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आणि एक चिमुकली जखमी झालेली आहे. रस्त्यावर पडलेले झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. शहरात अनेक धोकादायक झाडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.